नागपुर के मानकापुर इलाके से एक बेहद सनसनीखेज मामला सामने आया है, जहां एक महिला वकील के साथ न केवल दरिंदगी की गई, बल्कि उन्हें और उनके मासूम बच्चे को बंधक बनाकर जान से मारने की धमकी भी दी गई। पुलिस ने इस मामले में कड़ी कार्रवाई करते हुए एक कुख्यात अपराधी को गिरफ्तार कर लिया है। कानून के रक्षकों पर ही जब हमला होने लगे तो सुरक्षा के दांव पर सवाल उठना लाजमी है। नागपुर जिला न्यायालय में प्रैक्टिस करने वाली एक महिला वकील के साथ हुई इस घटना ने पूरे शहर को झकझोर कर रख दिया है। मानकापुर पुलिस स्टेशन में दर्ज शिकायत के मुताबिक आरोपी सैयद रजा गौस वारिस अली ने कोर्ट के कुछ कागजातों के बहाने महिला वकील को अपने ऑफिस बुलाया। आरोप है कि वहां महिला को नशीला पदार्थ मिला हुआ कॉफी पिलाया गया और फिर बंदूक की नोक पर उनके साथ शारीरिक दुष्कर्म किया गया। इतना ही नहीं, हैवानियत की हद तो तब पार हो गई जब आरोपी ने महिला के छोटे बच्चे को भी अपने पास बंधक बना लिया और पुलिस में शिकायत करने पर दोनों को जान से मारने की धमकी दी। पुलिस के मुताबिक आरोपी सैयद रजा एक हिस्ट्री शीटर है। उस पर पहले से ही हत्या के प्रयास, लूटपाट और जबरन वसूली जैसे कई गंभीर मामले दर्ज है। वह हाल ही में मकोका के तहत जेल की सजा काट कर बाहर आया था। फिलहाल पुलिस इस पूरे मामले की गहनता से जांच कर रही है। एका महिलेनं मानकापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे, ज्यामध्ये सदर महिला ही जिल्हा व सत्र न्यायालय इथे वकील म्हणून प्रॅक्टिस करते आणि आरोपी जो आहे त्याचं नाव आहे सय्यद राजा गौस वारिस अली। हा मूळचा सक्करदरा ताजबाग येथील राहणारा आहे। 2 वर्षापूर्वी पासून या आरोपीच्या ज्या काही कोर्टाच्या केसेस आहेत, आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या ज्या कोर्टाच्या केसेस आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने या ॲडव्होकेट मॅडमशी, तक्रारदार यांच्याशी त्याची भेट झाली होती आणि मग आरोपीनं तक्रारदार यांना त्याच्या स्वतःच्या घरी बोलवलं होतं कोर्टच्या कागदासंदर्भात कागद वगैरे देण्यासाठी आणि कार्यालयात बोलवलं होतं आरोपीनं आणि त्या ठिकाणी तिला कॉफी पाजून, त्यामध्ये काही गुंगीचं औषध वगैरे पाजून, तिला बंदूक वगैरे दाखवून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध केला आणि तिची जर तक्रार केली तर तुझी बदनामी करीन, मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली। तसंच फिर्यादी यांचा जो लहान मुलगा आहे त्याला देखील आरोपीनं स्वतःसोबत डिटेन करून ठेवलं होतं आणि या सगळ्यामध्ये त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस स्टेशनला BNS कलम 64(2)M 115(2) 351(3)126 आणि आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। सन 2013 ते 2015 या काळात त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, त्यानंतर खंडणी वसुली, भारतीय हत्यार कायद्याचे गुन्हे, शासकीय कामात काम करत असताना नोकरांवर हल्ला, शासकीय नोकरावर हल्ला केल्याचे गुन्हे, अशा प्रकारचे बरेच गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर एका गुन्ह्यामध्ये तो मोक्कामध्ये जेलमध्ये होता आणि 2 वर्षापूर्वीच तो मोक्कामधून जेलमधून सुटून बाहेर आलेला आहे। अशा प्रकारे त्याचा रेकॉर्ड आहे। या सगळ्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पुढील तपास हा PSI जावेद तडवी हे करत आहे।